तुमचा तो काय असणार आहे सुगम संस्कृतम. त्याच्यात प्रश्न क्रमांक 1 त्यात काय असणार आहे आ आणि ई. काय आहे चित्रावरून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. कुठल्या चित्रावरून पुस्तकात. आणि किती मार्काला येईल तो 3 मार्कांना. पेज नंबर 1 ते 3 मध्ये जेवढे पण फोटोज आहेत हा हे कुठलं आपलं संस्कृत करते पूर्ण की संयुक्त संयुक्त संस्कृत. आणि त्याच्यामध्ये जेवढे पण फोटोज आहेत तेवढे सगळे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. बरोबर आहे ना. सर्वेच तुझ्यासाठी रिव्हिजन चालले. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आ काय आहे संख्यांवरून काय लिहायचं तुम्हाला. एक संख्या दिलेली असेल तिचं तुम्हाला संस्कृतमध्ये काय बोलतात तिला ते लिहायचं किंवा संस्कृतमध्ये लिहिलेलं असेल संख्या काय ती लिहायची फिक्स्ड. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय पाहिजे 1 ते 100 संख्यांची ओळख पाहिजे आणि त्यातले पीवायक्यू पण सॉल्व्ह करायचे. नंतर ई काय आहे समय म्हणजे वेळेवरती लिहायचा आहे. पण हा क्वेश्चन कायम जोड्या लावामध्येच येणार. जोड्या लावामध्येच येणार आहे. मग 1 मार्काला येईल पेज नंबर 4 वरती जेवढं पण तुम्हाला टायमिंग बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे घड्याळ देऊन तेवढे सगळे नीट करायचे. ओके. आणि एक कुठला तरी टाइम त्याच्यामध्ये इझी असतो. किती मार्काला येणार आहे हा 1 मार्काला 2 तरी म्हणजे तुमचे जे 2 टाइम दिलेले आहेत ते तुम्हाला प्रॉपर जोड्या लावता आल्या पाहिजे. मग जोड्या कशा असतात 2 सेक्शन आहे. इथं तुम्हाला 2 टायमिंग दिलेले असतील 1 आणि 2 आणि इकडे 3 ऑप्शन दिलेले असतील आ ई वगैरे असं करून आलं लक्षात. आणि ते तुम्हाला जोडायचे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये आहे आ आहे ई आहे आणि ई आहे. ओके. मग मध्ये काय आहे 1 आणि 2 अवबोधनम आणि शब्दज्ञानम. त्याच्यानंतर आ मध्ये काय आहे 1 आणि 2 अवबोधनम आणि जाल रेखाचित्र. आता हा अवबोधनम जो आहे तो प्रश्न क्रमांक 1 क ख ग हा तुम्ही पॅसेज वरून सॉल्व्ह करायचा आहे. पण प्रश्न क्रमांक 2 मध्ये जो शब्दज्ञानम आहे त्यातला क आहे तो एवढा आपल्याला शोरशॉट सांगता येत नाही काय येईल. पण ख मध्ये जोड्या लावा असणार आहे. ओके. आणि जो ग आहे तिथं काय असणार आहे आपण प्रिफिक्स आणि सफिक्स करतो बघा पूर्व पदम आणि उत्तर पदम तो वाला क्वेश्चन असणार. मग हे 2 क्वेश्चन तुम्ही कुठून प्रिपेअर करू शकता. प्रत्येक गद्यम म्हणजे टोटल गद्यम किती आहेत आपल्याकडे जेवढे पण आहेत 4 त्याच्यात तुम्ही काय करायचं तुमचा जो अपेक्षित आहे किंवा गाईड आहे किंवा प्रत्येक एक्सरसाइज मधला जोड्या लावा असेल तर तो त्या रिलेटेड कशाच्या रिलेटेड असणार आहे शब्दज्ञानाच्या. आणि ग पूर्वपदम आणि उत्तर पदम हे फिक्स करायचे. कुठून करणार एक्सरसाइज मधून पुस्तकाच्या मागे जे तुम्हाला धड्यांच्या मागे दिलेलं असेल तिथून. अवबोधनम मध्ये आ मध्ये अवबोधनम आहे क ख ग तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे त्याचा पॅटर्न सांगता येणार नाही. पण जो जाल रेखाचित्र आहे 2 मार्काला फिक्स जो येणार आहे तो कुठून येणार आहे बघा. चॅप्टर नंबर 1 पेज नंबर 6 वरती तुम्ही बघू शकता त्याच्या एक्सरसाइज मधून. चॅप्टर नंबर 2 4 आणि 9 यातलाच काय सर्व करून टाकायचे. त्यातला काय येणार आहे एक तरी जाल रेखाचित्र डेफिनेटली हा लक्षात. त्याच्यानंतर बघा सरळ अर्थ चॅप्टर नंबर 6 आणि 8 मधूनच येणार आहे. दुसरा कुठल्या चॅप्टर मधून येणार नाही. हे जे 2 आपण बघतोय 2022 आणि 25 त्याच्यातच समजलं की चॅप्टर नंबर 6 आणि 8 हे सरळ अर्थासाठी इम्पॉर्टंट आहे. मग सर पाठ करायचे टोटल पाठ करायचे ह्याच्यामध्ये तुम्ही चान्सेस घेऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ई जो आहे तो काय आहे ट्रान्सलेशन वाला पार्ट आहे. आणि हा ट्रान्सलेशन कोणत्या पेज वरून येणार आहे कोणत्या प्रश्नात येणार आहे हे डेफिनेटली आपल्याला माहिती आहे. मग हे काय तुम्हाला सोडण्याची गरज नाही. मग त्यातले कोणता आहे पेज नंबर 8 वरती प्रश्न क्रमांक 4चा आ. पेज नंबर 10 वरती प्रश्न क्रमांक 5चा आ. पेज नंबर 22 वरती तुमचा प्रश्न क्रमांक 3 आ. आणि त्याच्यानंतर पेज नंबर 47 वरती प्रश्न क्रमांक 2 हा लक्षात. ह्याच्या व्यतिरिक्त काय येणार नाही. आतापर्यंत आपण किती मार्काचा पॅटर्न चेक केलाय 20 मार्कांचा हा लक्षात. ठीक आहे डन. तो पद्यम वरती आहे सगळा श्लोक बेस आहे. आता श्लोक पोरगा नाही तुमच्या पुस्तकात आहेत वर्षभर तुम्ही जे पठण करताय श्लोकांचं देवकरचं सांगतो कट. ठीक आहे. पद्यम मध्ये 10 मार्क्स आहेत ना ते तुम्हाला कुठून मिळतील प्रश्न क्रमांक 3 मध्ये आ आणि ई मध्ये भेटेल. ठीक आहे. आ ई. तर जो आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे किती प्रश्न आहेत टोटल 1 2 3 4 5 हे लक्षात ठेवा. क ख ग घ च आणि आ सेपरेट आहे आणि ई सेपरेट आहे. लक्षात येतं मी काय बोलतोय. मग यांच्या प्लेसेस पण तुमच्या ह्याच्या लाईन्स मारता तुम्ही 3 त्याच्यामध्ये पण वेगवेगळेच असणार आहेत ना. गडबड नाही करत आहे ना तुम्ही लोक. त्याच्यानंतर बघा क जो आहे क त्याला कसं प्रिपेअर करणार आहे आपण पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहेत. हे जेवढे पण पेज नंबर लिहिलेले आहेत 12च्या एक्सरसाइज मध्ये 23 35 57 आणि 61 जेवढे पण पूर्ण वाक्यात आहेत तेवढे प्रिपेअर करून टाकायचे. नंतर कुठच्या प्रश्नाकडे यायचं जोड्या लावा. जेवढे पण आपल्याकडे हे जोड्या लावा तुम्ही शोधून लिहू शकता कुठून तुमच्या दिलेल्या श्लोकामधून. त्याच्यानंतर जो जाल रेखाचित्र आहे जर तुम्हाला शोधून लिहिता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता ह्या पेज नंबर वरती जेवढे पण जाल रेखाचित्र आहेत
ते तुम्ही काय करू शकता, प्रिपेअर करू शकता. पेज नंबर 36, त्याच्यानंतर पेज नंबर तुमचा जो 23 आहे तिथे 12 आहे त्याचा 13, नंतर 24, 58 आणि 62. ओके. आता मी तुम्हाला एक सांगतोय बघा, जेवढा पण आपण मागाशी पण डिस्कस केला जेवढा होता तेवढा, गद्यम आणि काय तो संस्कृत, सुसंगत संस्कृत, काय तो सुगम संस्कृत, आणि हा जो पद्यम आहे ह्याच्यामध्ये जेवढं पण जसे टॉपिक आलेत ना, म्हणजे अर्थला क काय करायचं आहे, ख काय करायचं आहे, ग काय करायचं आहे, टॉपिक नुसार सोर्स उचलायचा, पुस्तक किंवा तुमचं 21 अपेक्षित काय असेल गाईड ती, आणि तसं प्रिपेअर करत चला. आता वेगवेगळं प्रिपेअर नका करू, टॉपिक नुसार प्रिपेअर करा. ओके. नंतर हा पूर्वपदम आणि उत्तरपदम हा तुमच्या ह्याच्यातून शोधून लिहू शकता तुम्ही, मग तो इझीवाला पार्ट आहे. आता श्लोक पाठ करणे, आसाठी तुम्हाला श्लोक पाठ करायलाच लागणार आहे, आणि त्याचा सरळ अर्थ म्हणजे श्लोकांचा जो आपण अर्थ सांगतोय तो मराठीत सांगतो ना आपण, मग श्लोकांचा अर्थ पण तुम्हाला पाठ करायला लागेल. याचा सगळ्यात मोठा पार्ट आहे 4 मार्कांचा, जो की श्लोक पाठ करून तुम्हाला भेटेल. ओके. तो क्वेश्चनचा टाईप कसं येतोय बघा. श्लोक पाठ करणे म्हणजे काय की तुम्हाला एक श्लोकाचा स्टार्टिंग वाला पार्ट येतील आणि डॉट डॉट करून एंडिंग वाला पार्ट येतील. हा लक्षात. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, फक्त श्लोक पाठ करून चालणार नाहीत. आज प्रिपेअर करताना आपल्याला पाठ झालेले श्लोक सगळे लिहून बघायला लागतील की कुठं माझी स्पेलिंगच्या मिस्टेक्स होत आहेत, ज्या मिस्टेक होतात ते परत रिपीट करायच्या. म्हणजे आपले 4 मार्क फिक्स झाले, आणि त्याचा जो अर्थ पाठ करू ते 2 मार्क फिक्स होतील. समजतंय. हे काय आपण आज करत नाही, आपण वर्षभर याचा अभ्यास केला संस्कृतचा, आज फक्त आपण स्ट्रॅटेजी बनवतो की असं असं करायचं. आतापर्यंत आपण टोटल किती मार्क फिक्स करायला आपले 30, आणि उरलेले 10 मार्क आपण डिस्कस करूया. ठीक आहे. कट. पण त्याचा जो सेक्शनचं नाव आहे तो काय, भाषा. आता प्रत्येक तुमचा जो पहिला पेज आहे सपोज, ठीक आहे, तर तो सेक्शन आहे तिथं लिहायचं प्रथम, स्टार्ट करताना प्रथम विभाग सुगम संस्कृतम असं लिहायचं. नंतर प्रश्न क्रमांक 1 आणि स्टार्ट करायचं. पहिला सेक्शन संपला की सेक्शन 2, सेक्शन 3 आणि सेक्शन 4. ज्याला कोणाला जास्तच जर मस्ती असेल तर तो काय करेल, आदले मधले सेक्शन काढेल म्हणून. कसं करायचं नाही, एक तर 4-4थ्या सेक्शन पासून स्टार्ट करा, तिसरा लिहा, दुसरा लिहा, पहिला लिहा. आता पहिला स्टार्ट करा, दुसरा लिहा, तिसरा लिहा, चौथा लिहा. हा लक्षात. जसं की तुम्ही इंग्लिशला मराठीला वरती लिहिता की प्रथम सत्र काय आहे ते, प्रथम भाग बी, पार्ट बीट, तसं ह्याला पण लिहायचं, कारण ही भाषा आहे. भाषेमध्ये जेवढं तुम्ही प्रेझेंटेशन करा तेवढं चांगलं. ओके. जो पार्ट 4 आहे आपला त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 आहे ऑब्व्हियसली, आणि अ, आ आणि ई तुम्हाला बघायला भेटतील तिथे. जो अ आहे तिथे नाम सर्वनाम लिहायचं आहे त्यातला पहिल्यामध्ये, आणि दुसऱ्यामध्ये क्रियापद आणि धातू साधित विशेषण. हे 2च क्वेश्चन्स येतात दरवेळी आणि बॉक्समध्येच येतील. ओके. आणि खालती तुम्हाला काय दिलेली असेल ना, त्याची डेटा दिलेला असेल, ज्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. म्हणजे त्याला मंजुषा बोलतात बघा. इथं तुम्हाला मंजुषा दिलेली असेल आणि वरती तुम्हाला नाम सर्वनाम सॉल्व्ह करायचंय. इथं पण मंजुषा दिलेली असेल आणि क्रियापद आणि धातू साधित सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात. आता हे तुम्ही कुठून प्रिपेअर कराल, एक तर तुमचे एक्सरसाइजेस किंवा अपेक्षित किंवा गाईड्स मधून. पण प्रिपेअर करताना ज्यावेळी तुम्ही टॉपिक उचला, नाम सर्वनाम क्रियापद आणि धातू साधित, ते पुस्तकातले सगळे करून टाका. ओके. त्याच्यानंतर अ कम्प्लीट झाला. आ मध्ये येऊया आपण. टोटल 10 मार्काचं सेक्शन आहे. आ मध्ये किती क्वेश्चन आहेत, 4, 1, 2, 3, 4. पहिला रिकाम्या जागा आहे आणि चौथा पण रिकाम्या जागा. मी तुम्हाला ऑप्शन दिलेले त्याच्यातून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकताय. पण हा जो आहे ते समास विग्रह तो तुम्हाला पाठ करायचा आहे, तो माहिती असली पाहिजे त्याची. आणि तिसरा जो आहे तो समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द लिहायचे. मग हे तर इझी आहे. अरे सर नो. हा सगळा प्रिपेअर करतानाचा सगळ्यात मोठा भाग हाच आहे, कारण कोणता क्वेश्चन हे आपण प्रेडिक्ट नाही करू शकत, म्हणून सगळे एक्सरसाइजेस चाळायचे त्यावेळी. मी वारंवार तेच सांगतोय की आता प्रिपरेशन तुम्ही फक्त पुस्तक घेऊन करू नका. आता टॉपिक इथून उचला की प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ काय आहे, 2 प्रश्न आहेत बाबा त्याच्यामध्ये. पहिला काय आहे, नाम आणि सर्वनाम. मग मी फक्त आता नाम आणि सर्वनाम करणार. मग अर्ध्या तासात नाम सर्वनाम कम्प्लीट झाले. नंतर क्रियापद आणि धातू साधित मी सगळे करून टाकणार. नंतर मी कोणत्या टॉपिकवर येईन, आ वरती. मग रिकाम्या जागा कुठल्या टाईपचे ते बघतो, पुस्तकातले सगळे संपवून टाकतो. सेम समानार्थी विरुद्धार्थी जेवढे पण आहेत तेवढे संपवतो. पुस्तकाच्या बाहेरचा पेपर येणार आहे का, नाही. 40 पैकी 40 स्कोर करणे इझी आहे. आणि जो ई वाला क्वेश्चन आहे तुमचा, तो तुम्ही काय करायचं, विशिष्ट विभक्ते उपयोगम कृत्वा वाक्य निर्माण करत, म्हणजे वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. हे असे टाईपचे क्वेश्चन असतात. ता, विना, स्नेह, नमः. म्हणजे काय कसं करणार आहे, म्हणजे हे फक्त आपल्याला वाक्य बनवायचे. ते बनवू शकताय तुम्ही. म्हणजे आपले 2 मार्क फिक्स आहेत त्याचे. आहेत का ते. पेज नंबर कोणता आहे,
हा, मग पेज नंबर 70 आणि 71 वरती तुम्हाला प्रॅक्टिस साठी भेटून जाते. त्यातूनच प्रश्न येतील. ना आले जरी तरी तुम्ही त्यांना काय करू शकता, स्वतः बनवू शकता. पण सोडू नका, हा भाग आपला आहे, ह्याच्यात सोडायचं नाही. जसं की समरी रायटिंग मध्ये आपण वरच्या 2-3 लाईन खाली लिहितो, त्याच काइंड ऑफ आहे. इथं तुम्ही वाक्य तुमचं स्वतःच बनवू शकता. आज ऐका, संस्कृत इझी वाटतोय का? आजचा आपण जे 2 तास इन्व्हेस्ट केले, 1.5 तास, त्याच्यामध्ये कोणाला असं वाटलं नाही ना की 1.5 तास टाइमपास झाला फक्त? तर मला तर असंच वाटतं की ह्याच वेळेला अभ्यास केला तरच तो काय होईल, प्रॉपर संस्कृत आणि कॉन्फिडंट राहाल की माहितीये भाई मला की प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ काय येणार आहे, पहिला आणि दुसऱ्यामध्ये नाम सर्वनाम क्रियापद आणि तो तुमचं धातू साधित येणार आहे. दुसरं नाहीच, काही दुसरं येणार नाही, हेच येणार आहे. मग एवढं कोणताही पेपर ऍश्युरिटी देत नाही जेवढा संस्कृत देतो. मग ती देतोय ते आपल्याला फुकटची घ्यायला प्रॉब्लेम काय आहे? अजून पण 1.5 दिवस आहे पूर्ण तुमच्याकडं, वेल प्रिपेअर होऊ शकता. टॉपिक वाईज अभ्यास केलात तर. असा रॅन्डम अभ्यास करून गेला तर तुम्ही 30 पर्यंत रेंगाळत बसता, 25 ते 30. पण असा अभ्यास केला तर 35 ते 40 पर्यंत जाल. ओके, समजतंय का? धन्यवाद. जोरात टाळ्या वाजवा.